गणपती गजाननाला वंदन करते. आज तिसऱ्या रम्याच्या या राजापूर तालुक्यामध्ये सातवे घोडेहोळी येथे महापुरुष देवस्थान या स्थानी सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सत्यदेवाची भजनरूपी सेवा करण्यासाठी या ठिकाणी महिलांचा तिरंगी सामना या ठिकाणी आयोजित केला होता. पण काही कारणास्तव या ठिकाणी वेदा सावंत बुवा या ठिकाणी येऊ शकले नाही. तर या ठिकाणी हा 2020 डबल बारी भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. तर मी स्वतः बुवा सौ साची रुपेश मुळा, कुरळ मुळशी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आजच्या या भजनासाठी मला पकवाज साथ करतोय उत्कृष्ट पकवाज कुमार साई लेमले. आणि मला तबला साथ करते माझे मिस्टर श्री रुपेश मुळा. त्याचप्रमाणे आज या डबल बारीसाठी माझ्या जोडीला लाभले त्यामध्येच आमच्या लाडक्या बुवा सन्माननीय बुवा ज्योती पुजारे. आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी डबल बारी करण्याची सुसंधी दिलात त्याबद्दल मी येथील तरुण उत्साही मित्र मंडळ घोडेहोळी यांचे मी माझ्या श्री गजानन प्रासादिक महिला भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे या भजनासाठी फोनवरून त्यांनी संपर्क साधला ते म्हणजे रेवनाथ शिवाईकर. त्यांचे सुद्धा मी या भजनाच्या वतीने आभार मानते. तसेच आम्हा दोन्ही या बुवांचा आवाज कसाही असो पण तो गोड करून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंड सर्व्हिसवाले दादा करते. बरोबर उत्कृष्ट अशी त्यांची साऊंड सर्व्हिस आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय वाजवा. त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच इथे जमलेल्या माझ्या लाडक्या भजनप्रेमी भाविकांना विनम्र अभिवादन करू. गणपती गजाननाला साकडं घालून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्याचा मुद्रा करून माझी ग्रामदेवता आई बाबाई पुरवाई करी नतमस्तक होऊन चित्रेची देवता सरस्वती माते जन्मली होऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध बुवा श्री अजित बुवा यांच्या चरणांची नतमस्तक होऊन तुमच्या आमच्या आणि बुवांच्या मातृपितृदेवतांना नमस्कार करून मी या डबल बारीच्या जंगी सामन्याला सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशीच टाळ्यांची साथ जरा थोडीशी कमी ऐकू गेली पण शेवटपर्यंत अशीच ठेवा. कारण जर तुमच्या टाळ्यांची साथ असेल तर भजन कसं रंगतदार होत जाईल. नाहीतर अकडे या बोंबाटा आणि मग मी आणि दोघांच्या बोलल्या गाण्यात जर तुमचं रिस्पॉन्स इलो नाही टाळ्यांचो तर आमका असं वाटतेला काहीतरी आम्ही टकल्यांच्या गल्लीत फनिओ विकू केला. काय म्हणतास? खरोखरच सुंदर अशी सुरुवात भजनाची केली. पण आता काय थंडी पण नाही. हात खिशात घालून रो एकदा स्वतःसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच आज बुवा 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन. तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देते.
आज या ठिकाणी बुवा तिरंगी सामना आयोजित केला होता, पण वेदास सावंत बुवा यांच्या घरी काय अडचण आली तर त्या इथे उपस्थित नाही राहू शकले, पण बुवाने आमचा सुरुवात भारी केला. मगाशी सुद्धा येऊन गेले. असो, काय म्हणतात तिरंगी सामना दोघांकाच म्हणता जागा पुरली ना. आता ते बुवा तुझ्यासारखे होते काय माहित नाही, मी आपल्या गाडग्यावर पण बसलो असतो. फॅन म्हणता लावा, फॅन गरम होता. वंदन माझे श्री गणेशा, गौरी नंदना जगदीशा. वंदन माझे श्री गणेशा, गौरी नंदना जगदीशा. सकल जनांचा दाता तू, सकल जनांचा दाता तू. दीनदयाळा प्रथमेशा, दीनदयाळा प्रथमेशा. सर्व सिद्धीचा तू दाता, नाना विघ्ने निवारिता. वक्रतुंडा लंबोदरा, वक्रतुंडा लंबोदरा. वंदन माझे तुला गणेशा.
निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठी नित्याय रे म्हणा, असत्य भूतय प्रणरामी, असत्य हि सत्य करतील स्वामी, सत्य भूतय प्रणरामी, असत्य हि सत्य करतील स्वामी, असत्य भूतय प्रणरामी, असत्य हि सत्य करतील स्वामी. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ, श्री गणपती गजानन, श्री सत्यनारायण, आई बावळाई, आई काळकाई, आई कात्रादेवी, आई भैराई, श्री रामेश्वर, श्री कुणकेश्वर, श्री रवळनाथ, श्री माळकरी, श्री ब्राह्मणदेव, श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ, भजन सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट श्रीमान गुरुवर्य श्री अजित करमणुकीचा कार्यक्रम नाया या हरिभजन थोडाफार म्हणजे वाईस काहीतरी मनोरंजन असतात, पण वर्षभर काबाड कष्ट करून मिळवलेला पैसा हा हरिभजनासाठी खर्च करताय, खरोखरच तुमचा उदाहरण देते. तुमच्यासाठी एकच सांगेन, गजाननाचं नाव घेऊन हनुमंतांना बळ दिलं, गजाननाचं नाव घेऊन हनुमंतांना बळ दिलं. महापुरुष देवाच्या कृपा आशीर्वादानं हे सारं विश्व निर्माण केलं. सेवा संस्कृती आणि उत्साहाची शान, सेवा संस्कृती आणि उत्साहाची शान आणि तरुण उत्साही मंडळ आहे या घोडेपोळीची शान, या घोडेपोळीची शान. आज या ठिकाणी हरिनामाचा कार्यक्रम उभा ठेवलाय, कारण समुद्रमंथन झालं त्यावेळी 14 रत्ने बाहेर पडली, होय ना? कोणाक सांगता येतील 14 रत्ने? पण त्यातलं पहिलं रत्न जे होतं म्हणजेच काय, हलाहल विष. बाकीची 13 रत्न आहेत देव आणि दानवांनी आपापल्या मध्ये वाटून घेतली, आणि पहिलं जे रत्न होतं ते घेतलं आणि देव कोणाकडे गेले? शंभूदेवांकडे कैलास पर्वतावर गेले आणि सांगितलं काय की देव आणि दानव आम्ही दोघांनी मिळून समुद्र मंथन केलं आणि त्यातून पहिलं जे रत्न निघालं हलाल विष ते आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो. त्यावेळी शंभूदेवांनी काय केलं? ते प्राशन केलं आणि ज्यावेळी ते प्राशन करत होते त्यावेळी त्यांच्या अंतर्मनात नामस्मरण चालू होतं. बुवा काय नामस्मरण असेल माहिती आहे बुवा? शंभूदेवांनी कोणाचं नामस्मरण केलं नाही. ज्यावेळी शंभूदेवांनी ते हलाल विष प्राशन केलं तेव्हा त्यांच्या मनातून राम राम असं नामस्मरण त्यांच्या अंतर्मनात चालू होतं. त्यावेळी त्या ज्या विषाला सुद्धा प्रश्न पडला की त्यांच्या मनात एवढं नामस्मरण चालू आहे आणि मी आत प्रवेश कसा काय करू, म्हणून ते विष त्यांच्या कंठाजवळच येऊन थांबलं आणि आज आपण त्यांना नीळकंठ म्हणून शंभूदेवांना ओळखतोय. खरोखरच आज हा पूजेचा मखर श्रीराम म्हणजेच जो कोणी वाईट हेतू घेऊन या ठिकाणी येईल आणि हा शब्द जरी त्यांच्या मुखात म्हणजे कोणीही पाया पडताना श्रीराम हा म्हणणारच, तर या मंडळाचा एकच उद्देश बुवा हा असा मखर करण्याचा की कोणीही इथे वाईट हेतू घेऊन आला तर हे शब्द वाचता वाचता त्यांच्या मनातला त्या वाईट हेतू बुवा निघून जावा. खरोखरच या मंडळाचा हा उदाहरण येतोय. एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी झाल्याच पाहिजे. सखा पंढरी
काय डायरेक्ट गेले ते बायकांवर. होय म्हणजे ह्यानी सांगितलं आता नवीन वरी काय म्हटलं ते तुम्ही ऐकला. काकाला संतापलेले दिसतो सगळ्यांचा आताच ऐकून मग वाटतं युट्यूबवर बारी मॉप ऐकतात. बुवा काय म्हणतात आताच्या युगात ह्याची बायको ते का आणि त्याची बायको हे का या चालतं. बुवा काय आजच्या या युगात तसं कलियुग स्टेपनेशिवाय गाडी चालतच नाही. पण तुका बरं काही काय माहिती आहे तू काय बघितच मग मुंबईत ह्याच चालता वाटतं गल्लीत गावात सगळीकडे खायचं गाव शिल्लक नाही. काय फुलांचा सुगंध लपवला जात नाही, सूर्याची किरणे झाकली जात नाही आणि सोबत किती सुंदर बायको असली तरी दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती काय जात नाही. कारण व तरुण पोरांचं सांगलंस ते रवले बाजूकच ते शांत होत. पण आजकाल म्हाताऱ्यांकाच लय जोर इलो. कारण 10वीचा काय तर आता साजरा करतो गेट टुगेदर. ह्या मी त्याच सांगत नाही ना पहिल्यांदाच ऐकलास असं बोलतच नाही काका सॉरी. कारण आजकाल गेट टुगेदर साजरे करतात बुवा. ते का जर गेले तर ते बायका असू देत नाही तर जेंट्स पाठी येतच नाही त्यांना पहिला प्रेम आठवता असं बुवाचा युग असो. पण ह्याचा काय झाला त्याच काय कळत नाही. तो जरा माईक ना त्याच्या तोंडावर असं कोको करून म्हणताना माका बघवत नाही अजिबात. पण तसा लय भारी जोडी पण अगदी काय भारी गुलाबजाम आणि रसगुल्ला म्हणजेच दोघवली गोड. बुवा आमची मुंबईत असतं आम्ही आपली गावात होय ना बुवा. बाकी प्रवास कसो काय झालो येऊन ते काय झाले बरेच दिवस असो. या ठिकाणी बुवा भ म्हणजे भजन, भ म्हणजे भजावा तर कोणाला तर त्या भगवंताला. जर जपावं काय तर आपली मर्यादा आणि न म्हणजे नमावं कोणाला तर या भजनी श्रोत्यांना बुवा म्हणजेच बुवा भजन. आजकाल भजनाच्या नावाने बुवा सागवाने सांगितलं ते बरोबरच आहे. कारण आजकालची भजना ही काय वेगळीच झाली आहे. बुवा कधी गजर घेता ह्या कळतच नाही कारण त्याच्यात सगळं ऑर्केस्ट्राच भरलेलं असतं. गजर फक्त 2 ओळींचं असणार. हे बुवा आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करते.
माझी
आयो राजा